सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे खरात प्रकरण गाजल्यानंतर नाशिकमध्ये आणखीन एक मोठी बातमी। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खराचं प्रकरण हे अतिशय ताजे आणि त्यातच हे एक मोठं स्कॅन्डल समोर आलंय। नाशिकच्या एका बड्या व्यावसायिकानं 150 ते 200 खासगी व्हिडिओ समोर आणलेत। या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय। आरोपींना या बड्या व्यावसायिकाच्या ऑफिसमधनं टॅब चोरलेला होता आणि या टॅबमध्ये तब्बल 150 ते 200 खासगी व्हिडिओ सापडले। मैत्रिणीसोबत असलेले काही खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 12 लाखांच्या खंडणीची सुद्धा त्यांनी मागणी केली। त्यापैकी 10,000 रुपये खंडणी म्हणून घेतले गेले। त्याच वेळेला पोलिसांनी कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले। मात्र यामुळे खरातपेक्षाही मोठं स्कॅन्डल हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊयात। राहुल वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, खराचं प्रकरण ताजं आणि त्यात हे नवीन सेक्स स्कॅन्डल समोर येते, काय अधिक माहिती? एकीकडे बंधू अशोक खरात याचं प्रकरण नाशिकसह महाराष्ट्रामध्ये गाजत असताना नाशिकच्या सातपूर परिसरातून एक धक्कादायक माहिती आपल्यापर्यंत समोर आलेली आहे। एका वृद्ध व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून तब्बल त्याचे 150 ते 200 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकडण्याचा प्रकार हा समोर आलेला आहे। 12 लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली होती आणि त्यातील 10,000 रुपयाची रक्कम स्वीकारताना 4 जणांना आडगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी अवघ्या 5 तासात ही कारवाई केली आहे, परंतु त्याच्याच ऑफिसमध्ये जात त्याचा टॅबची चोरी करत 150 ते 200 व्हिडिओ हे त्याच्यातून चोरण्यात आले आणि त्याच माध्यमातून त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं। एकीकडे जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये अशोक खरात याचं प्रकरण गाजत असताना त्याच्यापेक्षा आता हे मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे। यामध्ये किती लोकांचं काय माहिती समोर येते हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच यामध्ये किती व्यावसायिकांचा समावेश आहे हे काही कळू शकलेलं आहे का, किंवा एकापेक्षा जास्त लोक यामध्ये सहभागी आहेत असं पोलिसांना संशय आहे का? आपण जर बघितलं तर काल रात्री उशिरा एक वृद्ध व्यावसायिकाने खंडणीची तक्रार दिल्यानंतर ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे। याबाबत 4 आरोपींना आडगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे। याबाबतचा अधिक सातपूर पोलिसांकडून सुरू आहे। याबाबतची सर्व स्पष्टता लवकरच स्पष्ट होणार आहे। नक्कीच यामध्ये अनेक आपण बघतोय की व्हिडिओज जे आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत, कारण टॅब चोरी करण्यात आलेली होती आणि तब्बल 150 ते 200 खासगी व्हिडिओ सापडलेले आहेत। यातून आता पोलिसांना अजून काही धागेदोरे लागू शकलेले आहेत का, त्याबद्दल पोलिसांनी काही स्पष्टता दिली आहे का? खरं तर तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच या संपूर्ण प्रकरणात सखोल तपास हा सातपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आला। त्यानंतर तत्काळ आरोपींना अटक करण्यात आली। नेमकं या प्रकरणात किती महिलांचे व्हिडिओ आहेत व किती महिलांचे फोटो आहेत याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे। नेमकी या टॅबची चोरी कशी करण्यात आली व या टॅबमधनं फोटो हे नेमके व्हिडिओच्या माध्यमातून काढण्यात आले होते का, सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी प्लॅन करण्यात आलं होतं, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे। फिर्यादींनी काल रात्री उशिरा फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 5 तासात त्या 4 आरोपींना बेड्या ठोकल्या। नक्की मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं या व्हिडिओ संदर्भात माहिती ज्या आरोपींना होती त्या अर्थातच या प्रकरणात मागावर होते आणि त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती, किंवा एकापेक्षा जास्त प्रकरणं यामध्ये गुंतलेली असू शकतात अशी माहिती या आरोपींना असणार आणि म्हणूनच त्यांनी अशा स्वरूपामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्याचं सुद्धा धाडस केलं होतं। या आरोपींकडनं काही अधिक माहिती मिळू शकली आहे का, की केवळ एका व्यावसायिकाशी संबंधित हे प्रकरण नाहीये तर अनेकांशी संबंधित असल्याचं काही बाहेर येते का? काल रात्री उशिरा एका वृद्ध व्यापाऱ्याने या संदर्भात सातपूरच्या पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार केली होती। नंतर तत्काळ सातपूर पोलिसांनी या संदर्भातला गुन्हा नोंद करून घेतला होता आणि या संपूर्ण प्रकार फिर्यादीच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आलं होतं। नंतर त्या हिशोबाने ज्या खंडणी मागणाऱ्या ज्या नंबरवरून फोन आला होता त्या नंबरवर तत्काळ पोलिसांनी संपर्क साधत 10,000 रुपयांची थांबवतीये। भाजपा आमदार सीमा हिरे आपल्या सोबत आहेत। सीमाजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। नाशिकमध्ये चाललंय काय? खरात प्रकरण ताजं आहे आणि आता एक नवीन सेक्स स्कॅन्डल प्रकरण समोर आलंय। खरं तर नाशिक ही अतिशय पुण्यभूमी आहे। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही धार्मिक नगरी आहे, परंतु आता सध्या जे काय प्रकरण ऐकतोय त्यामुळे खरोखर धक्का बसण्यासारखं आहे। आताच नुकतंच खरातांचं प्रकरण आपण ऐकतो आहोत की अनेक महिलांचं लैंगिक शोषण या लिंगपिसाट बंधूबाबाने केलेलं आहे आणि आता नवीनच आज पुन्हा काही उद्योजकांनी महिलांची गैरवर्तन केल्याचं सामोरं येतं। मला वाटतं ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि यासाठी तातडीनं काही ना काही कठोर पावलं ही प्रशासनाने उचलली पाहिजे।
जेणेकरून या घटनांना आळा बसला पाहिजे. महिला या असुरक्षित आहेत, त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे, याकरता काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी सीमाजी. तर आपण बघतोय की एक पुण्यभूमी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि या भागामध्ये अशा घटना घडतात हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि एक मोठं कांड जे आहे ते आता समोर येण्याची दाट शक्यता आहे. आणि राहुल वाघ आपल्याला या संदर्भात माहिती देत होते. आपले ही आभार या संपूर्ण माहितीसाठी.